शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच या जयंतीनिमित्त मला आज या ठिकाणी आयोजित केलं, दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मी प्रथमतः आभार मानते आणि माझे दोन शब्द व्यक्त करते। खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाज रचना। शिवाजी राजांचा काळ हा सरंजामशाहीचा आणि शिवाजी राजे हे सुद्धा सरंजामशाहीतलेच राजे होते। जगानं आणि आपल्या देशानं राजेशाही संपुष्टात आणली, राजेशाही जाऊन लोकशाही आली। जगात आणि पृथ्वीच्या पाठीवर अनेक राजांनी कर्तबगारी गाजवली, लोकप्रिय देखील झाले, परंतु या आधुनिक लोकशाहीत शतकोनशतके एकाच राजाचा उदो होतो आणि ते राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराज हे कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेले राजे नव्हते। आयत्या पीठावर रेगोट्या उठवणं सोपं असतं, त्यात फार काही कौतुक नसतं, पण आमच्या राजानं राज्य निर्माण केलं, ते राज्य संस्थापक होते, ते रयतीचे राजे होते, म्हणूनच आज आपण त्यांची जयंती मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरी करतो। इतिहासाची पानं पलटवली की लक्षात येतं, एकेकाळी महाराष्ट्र हा ऐश्वर्य संपन्न होता, जिथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता, जिथं घरांना कड्याकुलपं नव्हती, किल्ली हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता, महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दह्या दुधानं भिजत होता, दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता। अशाच या माझ्या महाराष्ट्राला नजर लागली म्हणून की काय, मराठ्यांचं साम्राज्य असणाऱ्या देवगिरीवर अल्लाउद्दीन खलजीनं हल्ला केला, पठाणांच्या स्वारीनं हल्ला चढवला, देवगिरीची दान उडवली, पठाणांची मोहीम फत्ते झाली, देवगिरीच्या दरवाजावरील यादवांचा ध्वज कोसळला, मराठी गोकुळाची मसनवट झाली, अख्खी रयत गुलामगिरीत बुडाली। आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील जनतेला आणि सह्याद्रीला अनेक हल्ल्यांना सामोरं जावं लागलं, कधी आदिलशाही, कधी मुघल, तर कधी पोर्तुगीज। जनता खचली, रयतेला कुणीच वाली राहिला नाही, रयत पोरकी झाली, दिनदुबळी झाली। वर्षातल्या 12 अमावस्यांनी महाराष्ट्राला गराडा घातला आणि वर्षामागून वर्ष उलटली आणि अशातच महाराष्ट्राची भाग्य भवानी जिजाऊंच्या रूपानं प्रकटली, शहाजी राजांच्या संसारात अवतरली। शहाजी राजे कधी निजामाकडे तर कधी आदिलशहाकडे, परंतु जिजाऊंच्या मनात आणि स्वप्नात फडकत होते बंडाचे झेंडे। आई जगदंबेपाशी ती एकच वरदान मागत होती, दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, मज अस्त्र दे मज शस्त्र दे, मज ज्ञान दे मज त्राण दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाळण्या सामर्थ्य दे, निर्दाळण्या या दैत्य झुंडी, अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे। आणि खरंच की काय, आई भवानी मातेनं जिजाऊंची ओटी भरली। 19 फेब्रुवारी 1630 ची रात्र सुईनी जिजाऊंच्या महालाकडे धावल्या। काय काय मुलगा, मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला, पुत्र मराठ्यांच्या मातीत जन्मला की ज्यानं पुढे सर्व दैत्यांची माती केली। मासाहेब जिजाऊ आपलं स्वप्न शोभाच्या डोळ्यात शोधत होत्या, बाळ लहानाचा मोठा होऊ लागला। हे होत असताना त्याच्यावर संस्कार होते आई जिजाऊंचे आणि शहाजी राजांचे। अस्पृश्यता, जातीभेद, धर्मभेद या गोष्टी शिवरायांच्या रक्तात नव्हत्याच। लहानपणापासूनच जीवाला जीव देणारे सवंगडी त्यांनी निर्माण केले। कोण होते त्यांचे सवंगडी? कुणबी, महार, रामोशी, कुंभार, न्हावी, तेली, सोनार, कोळी, माळी, माग आणि मुस्लिम। महाराज त्यांच्या झोपड्यांमध्ये जायचे, त्यांची कांदा भाकर खायचे, अनेक धाडसी खेळ खेळायचे, मित्रही राजांच्या घरी यायचे, खेळायचे। आपुलकीची भावना राजांच्या मनात लहानपणापासूनच निर्माण झाली होती आणि म्हणूनच यसाजी, बाजी, तानाजी धारातीर्थी पडले, पण राजांची साथ सोडली नाही। शोभाचा आणखी एक जिवलग मित्र शोभाला जाग करत होता, राजे राजे तुम्ही जुलमी सिंहासनाविरुद्ध बंड करा, माझ्या हृदयात दडा, माझ्या कानामागनं लढा, तुम्ही यशस्वी व्हाल। संजीवनी मंत्राहूनही मोलाचा मंत्र माझ्यापाशी आहे आणि या मंत्राचे नाव आहे गनिमी गावा। दुश्मनाचं सेना समिंदर एका आचमनात पिऊन टाकण्याचं सामर्थ्य आहे या गनिमी मंत्रात। राजे उठा, बंड करा, तो मित्र म्हणजे सह्याद्री। या सह्याद्रीचा आधार घेत छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसारखं पवित्र कार्य हाती घेतलं। पाठिंबा होता शहाजी राजांचा आणि सल्ला होता जिजाऊ आईसाहेबांचा। आदिलशहाचा तोरणा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। आदिलशहा भयंकर चौताळा, शहाजीचा मुलगा, बाप माझ्या पदरी असून माझाच किल्ला घेतो, कोण हा? फरमान निघालं। परंतु प्रखर बुद्धिमत्ता, जिज्ञासूपणा, शौर्य, चातुर्य, युक्तिवाद आणि मुत्सद्दीपणा अंगी असलेल्या शिवरायांनी हे प्रकरण अतिशय मुत्सद्दीपणानं हाताळलं आणि तोरणा
किल्ल्याचा पुरेपूर बंदोबस्त केला आणि आदिलशहाला पत्र धाडलं. आदिलशहाजी, आपल्या मुलखातील वतनदार नीट कर देत नाही, टाळाटाळ करतायत असे आम्हास कळून आले. तेव्हा त्यांचा बंदोबस्त आम्ही करतो. आत्ताच्या कराच्या दुपटीनं कर, आम्ही पुढील वर्षी देऊ असं आमिषही दाखवलं. शिवाय हेही सांगितलं की तुमचा किल्लेदार किल्ला सोडून गेलाय, मग गडाची काळजी कोण घेणार, म्हणून आम्ही आमची माणसं गडावर तैनात केली. दुपटीनं कर मिळणार म्हणून आदिलशाह खुश झाला. परंतु हे कळायच्या आतच त्याला सूर्यग्रहणाने वेढा घातला होता. कारण लगेचच मुरुम देवाचा डोंगर ताब्यात घेऊन महाराजांनी त्या ठिकाणी एक किल्ला बांधला. अजिंक्य बेलाग असा किल्ला दुसऱ्या नावानं शोभला सुद्धा नसता. गडाला साजेस असं नाव देण्यात आलं राजगड, गडांचा राजा. मावळ्यांना अतिशय सोयीस्कर तर दुश्मनाला अत्यंत अडचणीचा असा हा राजगड. महाराजांनी आपला मोर्चा तिसऱ्या किल्ल्याकडे वळवला, किल्ले चाकण. किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा. निजामशहाचा किल्ला ताब्यात घेऊन त्याच्याच किल्लेदाराला महाराजांनी आपला किल्लेदार बनवलं. फिरंगोजीशी चर्चा केली, फिरंगोजीला स्वराज्याचं कार्य समजावून सांगितलं आणि दुसऱ्या क्षणी फिरंगोजी स्वराज्य उभारणीच्या प्रवाहात सामील झाला. अहो, राजांनी फक्त गड जिंकले नाहीत तर माणसांना जिंकण्याचं आणि जोडण्याचं काम सुद्धा चोखपणे पार पाडलं. कर्तृत्वानं घडतो माणूस जाणून पुरुषार्था हा श्रीकृष्णानं अर्जुनाला दिलेला संदेश शिवरायांना चांगलाच ठाऊक होता. लहानपणापासूनच मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतातील कथा अगदी यथार्थपणे सांगितल्या होत्या. हेतू शुद्ध असतो तेव्हा जग आपल्या विरोधात गेले तरी आपल्याला अपयश येत नसतं. आणि शिवरायांचा हेतू शुद्ध होता. शिवरायांचं कार्य हे रयतेचं कार्य होतं आणि शिवरायांचं कार्य हे आपलं कार्य आहे हेच रयतेला वाटत होतं. म्हणूनच आपुलकीची आणि त्यागाची प्रेरणा रयतेमध्ये निर्माण झाली. रयत राजा बरोबर होती. राजासाठी मरायला आधी लग्न कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं असे म्हणणारे हजारो तानाजी मालुसरे निर्माण झाले. रामजी बांगेरा कनेरगडच्या लढाईत मारला गेला. त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी महाराज त्याच्या घरी गेले. त्याच्या कुटुंबियांना महाराजांनी एक थैली भरून सोन्याच्या मोहरा देण्यात गेलं होतं, परंतु त्या कुटुंबाला ते नाकारले. रामजी बांगेराचे वडील रडू लागले. महाराज त्यांना म्हणाले, बाबा आणखी काही हवंय का? जमीन, कुठला वतन, पैसा, बोला बोला बाबा बोला. शिवाजी राजा तुमच्या दारात उभा आहे. शब्द देतो तुम्ही मागाल ते देईल. ज्या मुलाचा स्वराज्यावर मोठा उपकार आहे आणि संकोचपणे मागा काय हवंय आपल्याला, तेव्हा तो रामजी बांगेराचा वडील शिवरायांचा हात हातात घेऊन म्हणतो, महाराज मागणारी माणसं स्वराज्याला कधी जन्माला घातली नाही आणि तशी मागणारी औलादही स्वराज्याला कधी वाढवली नाही. उलट मलाच तुम्हाला काहीतरी द्यायचंय. कबूल करा, कबूल करा, मी जे देईल ते तुम्ही घ्याल. शिवराय विना विलंब करता म्हणाले, बाबा राजाकडून न घेता राजालाच देणारी माणसं या मुलखानं जन्माला घातली. म्हणूनच आज स्वातंत्र्याच्या क्षितिजावर स्वराज्य रूपी सूर्य तळपतो आहे. दिला शब्द जे तुम्ही स्वराज्याला देणार ते मी घेणार. रामजी बांगेराचा भाऊ वरती डोंगरात शेती करण्यात मग्न होता. त्याला माहित नव्हतं महाराज आपल्या घरी आले. त्या म्हाताऱ्या बाबांना जोरानं आरुळी ठोकली आणि पोरास ताबडतोब घरी येण्यास सांगितलं. पोरग धापा टाकीत गावात पोहोचलं. ते येताच त्याचा हात शिवरायांच्या हातावर ठेवून बाबा म्हणतात, एक पोरग स्वराज्याच्या कामी आलं, आणखी काही लेकरं पोटी असती तर तीही स्वराज्याच्या कामी लावली असती. एवढंच आहे, पदरी घ्या. तसे महाराज म्हणाले, बाबा आता तुम्ही एकटे आहात. या वयात तुमचा मुलगा तुमच्या जवळ असणं केव्हाही चांगलं. त्याला घरीच राहू दे. रामजीच्या पेन्शन मधून घर खर्च चालवण्याची तरतूद करून देतो. निश्चिंत राहावा. तसा तो म्हातारा म्हणाला, महाराज रामजी पडला तेव्हाच पैशांचा प्रश्न संपला. काम न करता पगार तरी कशा पायी घ्यावा. स्वराज्यासाठी मरण येणं हे सगळ्यांच्याच भाग्यात नसतं. माझा पोरगा भाग्यवान की तो स्वराज्याच्या कामी आला आणि हाही आत्ताच्या आत्ता स्वराज्यात दाखल करून घ्या. आधी स्वराज्य, मग माझा गाव, मग माझं कुटुंब, आधी कुटुंब आणि मी शेवटी. शिवराय निरुत्तर झाले आणि छोटा बांगेरा लगेच स्वराज्यात भरती करून घेतला. यालाच म्हणतात राष्ट्रवाद. यालाच म्हणतात नेशन फर्स्ट, आय एम लास्ट. एक्झॅक्टली इट इज द सबऑर्डिनेशन ऑफ अन इंटरेस्ट. आज सर्वात टॉपच्या व्यवस्थापकाच्या यशाचं रहस्य तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आपला जास्तीत जास्त वेळ नियोजन करण्यासाठी, जुळवाजुळव करण्यासाठी आणि वर्तमानासह भविष्यातील प्रश्नांचा वेध घेण्यासाठी कराल. आठवलं म्हणून दूरदृष्टीचं एक उदाहरण सांगूनच पुढे जाते. महाराजांची दूरदृष्टी सांगण्याचा मोह मला आवरत नाही असं म्हटलं तरी
चालेल आणि तो ऐकण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तर त्याचं झालं असं, महाराजांनी राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण जगभरातील व्यापाऱ्यांना, सरदारांना, राजांना पाठवलं होतं आणि त्यानुसार इंग्रजांचा एक वकील रायगडावर आला होता. नाव कदाचित तुम्हाला माहितही असेल. त्याचं नाव होतं टॉमस निकोलस. इंग्रज माणसं मोठी हुशार आणि चाणाक्ष बरं. पाहुणा म्हणून आला तरी याचं बारीक लक्ष एकाच गोष्टीवर कायम, आणि ते म्हणजे महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य. काय, कसं, कुठं काम केलंय ते पाहणं, घराचे वासे मोजणं, हे काम काही लोकांना फार छान जमतं. नाहीतर आपण कुठं पाहुणे म्हणून गेलो तर आपलं पहिलं लक्ष असतं ते खाण्याकडं, काय काय खायला ठेवलंय. आणि या हुशार लोकांचं पहिलं लक्ष असतं ते नवनवीन वस्तू पाहण्याकडं, नवनवीन गोष्टी समजून घेण्याकडं. तसा हा टॉमस रायगडावर आल्यावर जेव्हापासून यानं किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी 4 मोठमोठाले हत्ती पाहिले तेव्हापासून हा विचाराच्या महासागरात गटांगळ्या खात होता. अरे, मी ज्या वाटेनं गडावर आलो त्या वाटेनं माणसाला धड नीट वर येता येत नाही. साधा घोडा हातात लगाम धरून आणायचा म्हटला तर तोही अवघड. मग एवढ्या अरुंद वाटेनं महाराजांनी एवढे मोठे हत्ती गडावर आणलेच कसे आणि कोठून? विमानानं की क्रेननं? अरे, त्या काळी कसले विमान आणि कसले महाकाय क्रेन? म्हणून तर हा विचारात पडला होता की एवढी मोठे हत्ती गडावर महाराजांनी आणलेच कसे आणि कोठून? इंग्रज माणूस मी हे कसं कुणाला विचारू म्हणून आपली जिज्ञासा कधीच मारत नसतो. नाहीतर आपली माणसं साधा नवीन विभागात गेला आणि पत्ता विचारायचा म्हटला तरी लाजतो आणि स्वबळावर 50 फुटांवर असलेला पत्ता शोधत बसतो. ही तर आमची दूरदृष्टी. ही दूरदृष्टी नाही, हा दूरदृष्टीचा परिणाम आहे. लाज वाटते या नावाचा नको तो धूर आमच्या डोळ्यांसमोर कायमच जमा झालेला असतो. असो, लोकांना जेव्हा जग जिंकायची पडलेली असते तेव्हा आम्हाला आमच्या 2 वेळच्या पोटाची पडलेली असते. ही तर आमची दूरदृष्टी. तर आपला हा टॉमस, त्याच्या डोक्यातून काही प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय प्रश्न जाईना. शेवटी त्यानं तो प्रश्न महाराजांच्या मंत्र्याला विचारला तर मंत्र्यानं सांगितलं ते आमचं ट्रेड सिक्रेट आहे, व्यावसायिक गुपितं कुणाला सांगायची नसतात, बाकीचं विचारा. तसा टॉमस म्हणाला, बाकी काही नाही, बाकी सगळं समजलंय, समजूनही घेतोय आणि जे समजलं नाही ते तुम्हाला विचारतोय. तर तुम्ही मोठ्या हुशारीनं मला म्हणताय बाकीचं विचारा. अरे, आमचा मराठी माणूसच लय भारी हुशार. त्याला तुम्ही कोणताही प्रश्न विचारा त्याचं उत्तर ठरलेलं असतं. हा प्रश्न सोडून बाकीचं विचारा. टॉमसला जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत हा बेचैनच होता. शेवटी यानं ठरवलं की ज्या माणसानं हा प्रश्न सोडवला त्या माणसालाच आपण हा प्रश्न विचारून पाहू. मग या हिम्मत बहादरानं मोठ्या हिमतीनं नाही तर मोठ्या खुबीनं महाराजांनी जेव्हा पाहुण्यांना प्रीतिभोजनासाठी बोलावलं तेव्हा हा प्रश्न विचारला. कारण स्पष्ट होतं, जेवताना माणूस खुश असतो, आनंदाच्या भरात पटकन उत्तर देऊन जातो, भरल्या पोटी डोकं पटकन चालतं आणि जीभ ही पटकन उचलली जाते. हे त्यामागचं तत्वज्ञान. यानं धाडस करून महाराजांना विचारलंच, महाराज, मला खूप दिवसापासून एक प्रश्न पडलाय, मेहरबान होऊन आपण त्याचं उत्तर द्यावं म्हणजे माझा जीव भांड्यात पडेल. महाराज म्हणाले, विचार, काय प्रश्न आहे? तसा टॉमस म्हणाला, महाराज, गडाची वाट एवढी निसरडी अरुंद असताना तुम्ही एवढे मोठे हत्ती गडावर आणलेच कसे आणि कुठून? महाराज म्हणाले, खालून वर म्हणजे पायथ्यापासून गडावर आणले. पण महाराज कसे? महाराज म्हणाले, चालवत आणले, त्यात काय एवढं अवघड? आमचा जाणकार मावळा हत्ती पकडण्यात तरबेज होता. त्याला कर्नाटकातून 2 हत्तीची पिल्लं पकडून आणायला सांगितली. ती आणल्यावर त्यानं इथं त्यांना खाऊ पिऊ घातलं, लळा लावला आणि मग एके दिवस आम्ही त्यांना रायगडावर घेऊन आलो. पण महाराज, प्रश्न आणखी शिल्लक आहे, तुम्ही गडावर हत्तीची पिल्लं आणली कशी? महाराज म्हणले, आता तुझी एवढीच जिज्ञासा आहे तर सांगतो नीट आहे. आमचा सरावलेला मावळा डोक्यावर चाऱ्याची पिंडी घेऊन डोंगरावर चढण्याचा सराव करत होता. तो पुढं आणि हत्तीची पिल्ला मागं असा काही दिवस सराव एवढा पक्का करून घेतला की ती हत्तीची पिल्ला दोरखंडावरही तोल सावरून चालू शकतील एवढी तरबेज करून घेतली. आणि मग एके दिवस रायगडाच्या बांधणीच्या सुरुवातीलाच आम्ही त्यांना गडावर घेऊन आलो. पण पुन्हा टॉमस तर तेच, पण महाराज कसं? महाराज म्हणले, अरे आताच उत्तर सांगितलं ना, कळलं नाही का? महाराज, नाही कळालं हो, इंग्रजांना पटकन गोष्टी समजतात असं मी ऐकलं होतं, पण तुला कसं कळलं नाही हेच मला समजेना. बरं, नीट सांगतो, पुन्हा लक्ष देऊ नाही आणि आता फक्त ऐकू नको तर समजून घे. डोंगराच्या धारेवर पिल्लांचा चढण्याचा सराव करून घेतला आणि मग एके दिवशी आमचा सरावलेला मावळा डोक्यावर चाऱ्याची पेंडी म्हणजे कडब्याची मुळी घेऊन पुढे चालू लागला. त्या चाऱ्याच्या आशेनं हत्तीची पिल्लं त्याच्या मागे सवयीप्रमाणे चालू लागली आणि गडावर येऊन पोहोचली. आता ती कशी निर्धास्तपणे येऊन पोहोचली असं म्हणशील तर आधीच सांगतो, त्या पिल्लांचं लक्ष फक्त त्या मावळ्याच्या पायाकडं आणि त्याच्या डोक्यावर असणाऱ्या कडब्याच्या मुळीकडं होतं.
ती निर्धास्तपणे गडावर येऊन पोहोचली. या गडावर येताना जो वाट सोडून इकडं तिकडं बघण्याचे उद्योग करतो ना, तो खाली पडतो आणि गडावर न येता थेट वर जातो बरं टॉमस. टॉमस म्हणाला, पण महाराज आपण हे सगळं केलं केव्हा? महाराज म्हणाले, 1656ला जेव्हा रायरी म्हणजे रायगड ताब्यात घेतला तेव्हा 1 वर्षाच्या आत. पण महाराज तुमचा राज्याभिषेक तर आता 6 जून 1674ला आणि तुम्ही हत्तीची पिल्ला रायगडावर आणली ती 18 वर्ष अगोदर. केवढी तुमची दूरदृष्टी आणि निश्चयात्मक बुद्धी की येथेच एक ना एक दिवस तुम्ही तुमचा राज्याभिषेक करणार. महाराज म्हणाले, इंग्रज माणूस स्तुती करण्यात भारी पटाईत असतो हे खरं, बाकी काय. तर तो जिज्ञासू इंग्रज प्रश्न विचारतच राहिला. प्रश्न हत्तीचाच होता आणि आता हत्तीचं शेपूट काही लांबल्याशिवाय थांबेना. हा महाराजांना म्हणाला, महाराज आता एक सहजच प्रश्न पडलाय, आताच विचारून घेतो, उत्तर मिळालं तर बरं होईल. त्याचा प्रश्न असा होता की जर या 18 वर्षात एखादं हत्तीचं पिल्लू किंवा दोन्ही हत्तीची पिल्लं जर मिली असती तर तुम्ही मिरवणूक कशी काढली असती? त्यावर महाराज म्हणाले, अरे जरी आम्ही ती पिल्लं गडावर आणली असली तरी त्यांचा संसार बिघडणार नाही याची आम्ही काळजी घेतली. म्हणून एक नर पिल्लू आणि एक मादी अशी जोडी आम्ही गडावर आणली. दरम्यान त्यांना 2 पिल्लं झाली आणि ते एक मरण्या अगोदरच 3रं जन्माला येईल ह्याची आम्ही काळजी घेतली. कारण गड बांधून झाल्यावर हत्तीच काय, हत्तीचं पिल्लू देखील गडावर आणणं अशक्य झालं असतं हे लक्षात घेऊनच. महाराज म्हणाले, आता तरी कळलं का? टॉमस म्हणाला, महाराज आता नक्की कळलं, पक्का कळलं. महाराज म्हणले, आता तरी काय कळलं? त्यावर टॉमस एकाच शब्दात अवेगात बोलला, 1 टाइम सोल्युशन इज द परमनंट सोल्युशन. त्यावर महाराज म्हणाले, एवढंच नाही तर प्रश्न निर्माण होण्याआधी 18 वर्ष अगोदर सोल्युशन. भवानी मातेचं लेकरू ते मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचं लेकरू ते मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर कारण तो मोगलांचा बाप होता. झुकला नाही कुणासमोर कारण तो मोगलांचा बाप होता. शिवरायांचा इतिहास हा केवळ मानवजाती शिवरायांचा इतिहास हा केवळ अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानावरील हल्ला, आग्रा कैद व सुटका नव्हे, तर शिवरायांचं कार्य हे भव्य दिव्य उत्तुंग असं जगविख्यात कार्य आहे. जगाच्या पाठीवर शिवाजी महाराज हे एकमेव असे पराक्रमी चारित्र्य संपन्न प्रजावत्सल व न्यायप्रिय राजे आहेत. शिवरायांचा इतिहास हा अखिल मानव जातीच्या कल्याणाचा इतिहास आहे. शिवरायांनी रयतेचं राज्य स्थापन केलं, परंतु हे कार्य इतकंच सहज आणि सोपं नव्हतं. महाराष्ट्रावर आदिलशाही, पोर्तुगीज, मुघल या सत्तांचं वर्चस्व होतं. या सत्तांविरुद्ध महाराजांनी लढा दिला आणि स्वतंत्र व सार्वभौम असं स्वराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्याचं पुढं सुराज्य केलं. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात महाराजांना अनेक धोक्यांना सामोरं जावं लागलं. अफजल खान भेटीचा प्रसंग असेल, पन्हाळ्याचा वेढा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका, हे सर्वच प्रसंग अगदी अंगावर शहारे आणणारे आहेत. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केलं. महाराजांकडे विलक्षण संघटन चातुर्य होतं आणि याच चातुर्याच्या बळावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवाला जीव देणारी लोक गोळा केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात महाराजांच्या सहकाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आपली सगळी कर्तव्य पार पाडली. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारे जीवाभाले असतील, विशालगडाकडे जाणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारे बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातिर्थी पडलेले तानाजी मालुसरे, आग्र्यातून सुटके प्रसंगी मोठी जोखीम स्वीकारणारे हिरोजी फर्जत, कान्होजी झेदे, शिवान हवी आणि स्वामी निष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण सांगायचंच म्हटलं तर हिरोजी इंदोरकर. मराठ्यांच्या राजधानीचं म्हणजे रायगडाचं बांधकाम चालू होतं. राजे स्वारीवर होते. असं असताना सर्व पैसे संपले, परंतु हिरोजी इंदोरकरांनी रायगडाचं काम अर्ध्यावर सोडलं नाही. स्वतःची सर्व जमीन, बायकोचे दागिने, घरदार सर्व विकून ती रक्कम गडाच्या बांधकामासाठी वापरली. रायगडाचं काम पूर्ण झालं. मराठ्यांची राजधानी सह्याद्रीच्या कुशीत मोठ्या दिमाखात उभी राहिली. राजे स्वारीवरून परत आले. महाराजांना सर्व हकीकत समजली. त्यानंतर हिरोजी इंदोरकरांना बोलविण्यात आलं. महाराजांनी हिरोजीला विचारलं, हिरोजी, एवढ्या मोठ्या कामगिरीबद्दल काय बक्षीस हवं तुम्हाला? मागा, जे मागायचे ते मागा. त्यावेळेस हिरोजीने शांतपणे उत्तर दिलं, महाराज, तुम्ही रायगडावर ज्या जगदीश्वराचं दर्शन घ्यायला जाता त्या मंदिराच्या पायरीवर माझी नाव कोरण्याची परवानगी द्यावी, की ज्यामुळे तुम्ही रायगडावर असताना ज्या ज्या वेळी जगदीश्वराचं दर्शन घ्यायला जाताल तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर म्हणजेच माझ्या नावावर पडेल. केवढी ती स्वामीनिष्ठा! महाराज वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या माध्यमातून मावळ्यांनाच नाही
तर रयतेलाही प्रेरणादायी आव्हानात्मक कामे करण्यासाठी आव्हान करायचे. यामध्ये आर्थिक प्रेरणेबरोबरच इतरही गोष्टी ते मावळ्यांना आणि रयतेला देऊ करत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केली आणि राजधानीला शोभेल असा गड बांधायला सुरुवात केली. सर्व तटबंदी वगैरे बांधून झाल्यावर गडाची अभेद्यता पाहण्यासाठी महाराजांनी एक योजना जाहीर केली. राजधानीचा गड अजिंक्य आणि बेलाग बांधून झालाय की नाही याची खात्री करून घेण्यासाठी महाराजांनी सर्वत्र दवंडी पिटवली आणि घोषणा केली की जो कोणी किल्ल्याचा महादरवाजा सोडून इतर मार्गाने वर येऊन किल्ल्यावर झेंडा फडकवेल त्याला महाराज स्वहस्ते बक्षीस देणार. बक्षीस होतं 100 होन रोख, एक सोन्याचं कडा आणि कुमता घोडा असं जाहीर झालं. आता कामगिरी जेवढी मोठी होती तेवढं बक्षीसही मोठंच होतं. महाराजांना कल्पना होती की रायगड चढणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाण्याची इच्छा असणारेच ही हिंमत करतील आणि महाराजांना ह्याची कल्पना होती की माझ्या स्वराज्यात असे शिरतळ हातावर घेऊन लढणारे गड चढणारे हजारो मावळे आहेत. त्यातीलच एखादा मावळा हे आव्हान स्वीकारेल, त्याच्या पराक्रमाचं चीज होईल आणि गडाची अभेद्यताही पाहता येईल. कारण एखादा माणूस जर गडावर आला तरच त्या गडाला माळा लावता येतात आणि एकदा का माळा लावल्या तर रात्रीच्या अंधारात हजारो गणित वर चढून किल्ला ताब्यात घेत असतो. म्हणून एकटा दुखता आणि कुठून यायची तजवीज करतो हे महाराजांना पाहायचं होतं. आणि त्याचबरोबर रायगडाची अभेद्य भेदणारी ती वाट कडेत असून महाराजांना बिकट आणि निर्धोक करायची होती. एका प्रकारे महाराज गडाची मावळ्यांची रयतेची परीक्षा एकाच प्रसंगातून आजमावणार होते. झालं तर महाराजांचे हे दोन्ही हेतू साध्य करायचा प्रयत्न केला. एका दलित कुटुंबातील तरुणानं, डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या या तरुणानं महाराजांचं हे आव्हान स्वीकारलं आणि तो धाडसी तरुण आपल्या कबिल्यासह कुटुंबासह रायगडाच्या पायथ्याला आला. एक संपूर्ण दिवसभर त्यानं रायगडाची संपूर्ण बाजूनी टेहाळणी केली आणि मग एका अवघड परंतु इतर वाटांपेक्षा सोप्या वाटणाऱ्या एका खडकाळ भागातून वर जायचा त्यानं निश्चय केला. अर्थात ही योजना शासकीय असल्यामुळं महाराज स्वतः गडावर थांबून त्या धाडसी तरुणाच्या प्रयत्नांना बळ देणार होते. आणि मध्येच या तरुणाला काही मदत वगैरे लागली तर मावळे मंडळी मोठमोठाले दोरखंड आणि जाळ्या घेऊन गडाच्या पायथ्याला आणि गडावरही सज्जपणे उभी राहिली. अखेर या तरुणानं आपला जीव घेणार रायगड चढाईचा प्रवास सुरू केला. इकडे महाराजांनी त्याचं धैर्य वाढवावं, त्याची हिंमत कायम राहावी म्हणून गडाखाली आणि गडावरही ढोल ताशे नगारे वाजवायला सांगितले. अवघड प्रवास सुरू करणं सोपं असतं परंतु ते संपवणं मात्र फार अवघड असतं. हा तरुण जसा असा वर चढू लागला, जमिनीपासून हजारो फुटांवरून वर चढताना, खडकाळ कातळातून वाट काढताना कुठे याचा पाय निसटला, कुठे हात सटकला तर हजारो फुटांवरून खाली कोसळणारा हा हिम्मतबाज तरुण क्षणार्धात मृत्युमुखी पडणार होता. शिरतळ हातावर घेऊन रायगड चढणारा हा हिम्मतबाज तरुण आणि त्याची कसरत पाहायला हजारो मावळे मंडळी गडाच्या पायथ्याला जमली होती. गडाच्या कडे कपारीतील गरुडाचे घारीचे हल्ले, विषारी साप, विंचू यांना सगळ्यांना सामोरे जात अखेर हा धाडसी तरुण रायगडावर चढता झाला. महाराजांनी स्वतः समक्ष जाऊन त्या धाडसी तरुणाच्या धाडसाचं कौतुक केलं. एका अस्पृश्य समाजातील तरुणाला छातीला लावताना महाराजांकडे पाहून अनेकांना वाईट वाटलं. अरे पण महाराज अशी जातपात पाहून गळाभेट देणारे आणि भेदाभेद करणारे नव्हतेच. कसेल त्याची जमीन आणि पराक्रम करेल त्याचे कौतुक हा महाराजांचा ठरलेला नियमच होता. महाराज जे त्या तरुणाला बक्षीस देणार होते त्यापेक्षा या कौतुकाचं मोठं अप्रूप वाटलं. महाराज लोकांना प्रेरणास्थानी तर होतेच परंतु स्वतः जेव्हा राजा एखाद्याला आलिंगन देतो तेव्हा त्या माणसाला 100 कोटी देवांपेक्षाही महाराज मोठे वाटले असावे यात काही आश्चर्य नाही. लोक महाराजांना देव मानत होते, आजही मानतात कारण त्यांच्या देवांहूनही श्रेष्ठ कामांमुळे. समता, न्याय, बंधुता यांचं राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केलं म्हणून. एवढंच नाही तर महाराजांच्या काळात महिला सर्वाधिक सुरक्षित होत्या. महाराजांच्या काळात महिलांचा सर्वाधिक सन्मान केला जायचा. दक्षिण दिग्विजयानंतर महाराज परत निघाले, कर्नाटकात आले. तेथे दादाजी नावाचा त्यांचा एक सरदार होता. येताना बेलवाडीचा ठाणा लागलं तेव्हा या दादाजीला वाटलं सगळाच दिग्विजय झालाच आहे तर हे बेलवाडीचा ठाणही जिंकून घेऊयात. मल्लमाबाई देसाई नावाची ठाणेदारीण तिथं होती, आदिलशाहीची सरदार होती. दादाजीला वाटलं बाई आहे, पटकन पराभव करता येईल. दादाजीनं लगेच काही सैन्य घेतलं आणि बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मात्र मोठी जिद्दीची आणि चिकाटीची. त्या मल्लमाबाई देसाईंनी दादाजीचा पराभव केला. दादाजी भयंकर संतापला. एका बाईच्या हातून पराभव. दादाजीनं पुन्हा काही सैन्य गोळा केलं आणि पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र ती मल्लमाबाई देसाई पराभूत झाली. दादाजीनं विजयाच्या उन्मादात तिला कैद केलं आणि महाराजांजवळ घेऊन येण्यास निघाला.
महाराजांजवळ घेऊन येण्यास निघाला. परंतु मल्लमाबाई झरदिशी पुढे झाली आणि ती महाराजांना म्हणाली, महाराज, मी तुमची कैदी आहे, मी पराभूत आहे, जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. परंतु या सगळ्यात माझ्या तान्ह्या बाळाचा काही दोष नाही, त्याला शिक्षा नको. महाराजांनी एक स्मितचं हास्य केलं आणि चिटणीसाला इशारा केला. चिटणीसानं लगेच एक दुधाची वाटी महाराजांकडे आणून दिली. महाराजांनी त्या मांडीवरच्या तान्ह्या बाळाला अगोदर दूध पाजू घातलं आणि दूध पाजून झाल्यानंतर महाराज त्या तान्ह्या बाळाकडे पाहत म्हणाले, अरे हा तर आमचा भाचा आहे. मग जर हा आमचा भाचा झाला तर तुम्ही आमच्या भगिनी झालात. मग कुठला भाऊ आपल्या बहिणीला शिक्षा करतो, कुठला भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ आपल्या बहिणीला उद्ध्वस्त करतो, हे कसं शक्य आहे? दादाजी, मल्लमाबाई देसाईंचं राज्य त्यांना परत द्या आणि एक भाऊ म्हणून या भावाकडनं चोळी बांगडीसाठी नववतन लावून द्या. आणि हो, हा आमचा भाचा, या मामाकडनं या भाज्याची सुद्धा योग्य व्यवस्था लावा. तेव्हा या मल्लमाबाई देसाईंनीला काहीच कळेना. अरे मला शिक्षा द्यायची, सजा सुनवायची ते तर बाजूलाच राहिलं, पण हा राजा मला माझं राज्य परत करतोच, पण भाऊ म्हणून चोळी बांगडीसाठी नववतनही लावून देतो. अरे कसा राजा आहे हा? अहो, या राजानं स्वतःच्या राज्यातल्या स्त्रियांचा सन्मान राखलाच, परंतु शत्रूच्या स्त्रियांचा सन्मान राखणारा देखील राजा ही माझ्या राजाची सर्वात मोठी ओळख आहे. मल्लमाबाई देसाईंनीनं या महाराजांचं 3 दगडी या प्रसंगावर 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. आज जर तुम्ही कर्नाटकात गेलात तर यादवाड नावाच्या गावात तुम्हाला ही शिल्प पाहायला मिळतील. ऐसा राजा पुन्हा होणे नाही हेच त्या मल्लमाबाई देसाईंनीला वाटलं असावं, म्हणूनच तिनं महाराजांचं स्मारक उभा केलं. काही लोक पराक्रमी असतात परंतु ती चारित्र्य संपन्न असतातच असं नाही. काही लोक चारित्र्य संपन्न असतात परंतु ती पराक्रमी असतातच असं नाही. पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा नाव नाही. जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कुणी नडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. हीच शिकवण मासाहेबांकडून जिजाऊंना मिळत गेली. महाराज गोवळकोंड्याला निघाले, पालखीत बसले. मागं पुढं सैन्य आहे. अचानक महाराजांची पालखी थांबली. महाराजांना काहीच कळेना. पालखीचा पडदा सरकला गेला. बाहेर बघितला रणराक्त वाळवंट, म्हणजे गोवळकोंडा तर अजून कोसो दूर. मग पालखी का थांबावी? महाराजांनी शिलेदाराला विचारलं, पालखी थांबवायचं प्रयोजन? तसा शिलेदार धावत आला. महाराज गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशाह स्वतः जातीनं आले. महाराजांना आश्चर्य वाटलं. गोवळकोंडा तर आणखी कोसो दूर, मग बादशाह इथं? महाराज पालखीतनं खाली उतरले. समोर पाहिलं गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशाह. महाराज नजदीक गेले, गळा भेट घेतली आणि महाराजांनी प्रश्न केला, बादशाहजी आपण इथं? तसा गोवळकोंड्याचा बादशाह म्हणाला, महाराज, महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत येतोय. त्याची पावलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याच्या पावलांची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपोतर आलो महाराज. अरे कोण गौरव माझ्या राजाचा, कोण गौरव? एवढंच नाही तर या गोवळकोंड्याच्या बादशहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत त्यांना आपल्या राजधानीत घेऊन आला. आगत सागत सत्कार सोहळा सर्व संपन्न झाला आणि गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांना आपलं ऐश्वर्य सामर्थ्य संपत्ती दाखवत निघाला. महाराज, हा आमचा खजाना, हिरे मोती माणकं सोनं नाणं राशी राशी नुसत्या. बघत राहिले महाराज. महाराज, ही आमची शस्त्रशाळा, इथं नाना विविध शस्त्र तयार केली जातात. महाराज चकित झाले. महाराज, ही आमची अश्वशाळा, इथं जातिवंत घोड्यांची पैदास केली जाते. आणि महाराज, ही आमची हत्ती शाळा. हजारोंच्या रांगेनं उभे असलेले कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती नजरेत ठरत नव्हते. महाराज भारावले, कुर्ते भारावले आणि महाराजांची ती भारावलेली नजर पाहूनच गोवळकोंड्याचा बादशाह म्हणाला, महाराज, आपल्याकडे सुद्धा आमच्यासारखे असे हत्ती असतीलच की? महाराजांना काय सांगावं काही कळेना. सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यात हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही. सबब आमच्याकडे हत्ती नाही, पण सांगावं कसं? तसे महाराज म्हणाले, बादशाहजी, आमच्याकडे तुमच्यासारखे असे हत्ती नाहीत, मात्र हत्तीसारखी माणसं आहेत. पण बादशाह तेही पुढचा, महाराज, तुमच्याकडे आमच्यासारखे असे हत्ती नाहीत, मात्र हत्तीसारखी माणसं आहेत. मग त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणलाय का? महाराजांच्या शेजारी यसाजी कंक उभा होता. महाराजांनी यसाजीच्या पाठीवर थाप टाकली आणि महाराज उद्गारले, हा त्यातलाच आहे. तसा गोवळकोंड्याचा बादशाह म्हणाला, महाराज, हा यसाजी हत्तीच्या ताकदीचा. मग महाराज, तुमचा यसाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल का?
तसा यसाजी सरदेशी पुढे झाला. आज्ञा द्यावी महाराज. महाराजांची इशारत झाली. यसाजी मैदानात उतरला. एक मात्र अत्याधुंद बलाढ्य आणि बुलंद हत्ती सामन्याला. नजर विकार नेत्र झाली. त्याचा एक कर्णकर्कश चित्कार घुमला आणि दुसऱ्याच क्षणी माणसांच्या कांठळ्या बसल्या. अरे ये वेड्या, यसाजी नको करू धाडस. ये फिर माघारी मरशील फुका. पण यसाजी पुढे झाला होता. हत्तीच्या सामने खडा ठाकला होता. सोंड फिरली. सोंडेत यसाजी अडकला गेला. गर्र, माणसांनी मिटले डोळे. संपला यसाजी. पण त्याच वेळी विदुलता चमकावी तसा यसाजी फिरला होता. आकाशात उडाला होता. समशेर तळपली होती, चालली होती. साप एक भयानक चित्कार घुमला आणि सोंड छाटला. हत्ती खाली ढसळला. महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला होता. यसाजी जिंकला होता. त्याचं ते आरसपाणी शौर्य पाहिलं आणि गोवळकोंड्याचा बादशाहच भारावला. स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कांठा काढून त्याने यसाजी समोर धरला. हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. तसा यसाजी सरदिशी मागे झाला आणि बादशाहलाच म्हणाला, आमचं कौतुक करायला आमचे राजे समर्थ आहेत. दुसऱ्याच्या कौतुकाची थाप सुद्धा मावळ्यांनी कधी आपल्या पाठीवर पडू दिली नाही. निष्ठा नाव याचं. ही निष्ठा जिथं जिवंत असते तिथं अस्मिता जिवंत असते. ही निष्ठा जिथं जिवंत असते तिथं स्वाभिमान जिवंत असतो. आणि ही निष्ठा जिथं जिवंत असते ना तिथंच राष्ट्र जिवंत असतं. गर्व आहे आम्हाला छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्म घेतल्याचा. गर्व आहे. म्हणूनच जाता जाता मला एवढंच म्हणावं असं वाटतं, विजयसारखी तलवार चालून गेला. विजयसारखी तलवार चालून गेला आणि दड्यात छातीनं हिंदुस्तान हलून गेला. वाघ नाख्यानं अफजल खानाचा कोथळा पाडून गेला. मुडबार मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्यांना झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. धन्यवाद.